दंडवत प्रणाम सगळ्यांना. गीतू ज्योती चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, नारळी पौर्णिमा तर झालेली होती, पण मग व्हिडिओ काही घेतला गेला नव्हता, म्हणून मी तुमच्यासोबत सकाळी हा व्हिडिओ शेअर करते. मग पूजा वगैरे झाली, म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ काही शेअर केला गेला नव्हता, म्हणून मी तो आता करते. आणि खूपच घाई होऊन गेलेली होती. मंदिरात पण खूपच गर्दी होती. मंदिरावर तरी पण मला 2-3 तास लागून गेले. मी गेली 6ला तर घरी 8ला झाली. काय नाही, तिथं पारायण होतं पौर्णिमा निमित्त, ते पारायण केलं. मग देवपूजा वगैरे झाली. मग त्याच्यानंतर पोयताचं कार्यक्रम झाला. मगच घरी आली 8 वाजता मी पण. तर तयारी झालेलीच होती, मी करूनच ठेवलेली होती. घरी आली आणि आरती वगैरे लावली. मग त्याच्यानंतर पोयतं की विडा अवसर केला. मग देवांच्या आरत्या म्हटल्या, देवांना उपहार वगैरे दाखवला. मग मी त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. आता जन्माष्टमीची तयारी वगैरे तर सगळी झालेली आहे. स्टँड वगैरे कलर पण दिला गेलेला आहे. आणि आता फक्त रविवारी 25 तारखेला हे घरी राहतील, तेव्हाच मी 1 दिवसाच्या आतच मी ती सगळी तयारी करून ठेईल. म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी खूप घाई होऊन जाते. मी तशी घाई काही होऊ देणार नाही. त्याच्यामुळे मी प्लॅन करून ठेवलेला आहे की मी 25 तारखेला सगळं डेकोरेशन करून ठेवून देईल. आणि राहील 26 तारखेला फक्त. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग चला, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बघतात म्हणून मला पण उत्साह वाटते व्हिडिओ करण्याची. एक काम सारखंच आहे ते व्हिडिओ. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा, कमेंट नक्की करा. बोलता बोलता मी माझं काम पण करून घेते आणि व्हिडिओ पण काढला जातो. आणि आता बघा, मी गॅसवट्टा क्लीन करेल. आधी पहिले भांडेच घासून घेईल. आणि हे गेले होते ड्युटीला, तर मग म्हटलं चला व्हिडिओज. एका ताईने मला खूप छान कमेंट केलेली आहे, तर ते मला आता आठवत नाही आहे, कारण की माझ्याकडे मोबाईल नाही आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर खूप छान कमेंट केली, तर त्यांना थँक्यू सो मच ताई, तुम्ही मला एवढी छान कमेंट केलेली आहे. आणि हो, मी व्हिडिओ खूप छान करते, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आता बघा, इकडे माझं गॅसवट्टा पण क्लीन झालेलं आहे. बोलता बोलता कामे होतात. आणि हे पण तुम्हाला पण आवडत असतील की ताईन ते बोलतात आणि काम पण करतात. हो ताई. इकडे मी टब भरून घेतलेला आहे पाण्याचा, कपडे धुण्यासाठी. आणि इकडे बघा, इकडे अशी जागा आहे, खूप छान जागा आहे. आणि आता बघा, असं घर दिसतं वरती एकच रूम आहे, तो पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि बघा, मांजर जर काम करायला आली ना, ही पण नक्कीच येते. आणि मागच्याने घर बांधलेलं आहे भाड्याने देण्यासाठी. हे बघा, असं घर आहे मस्त. इकडे मी सगळे भांडे घेऊन खाटवरच ठेवले होते, कारण की त्या शेकामध्ये पण पाणी साचलं जातं ना, त्याच्यामुळे मी त्यांना इकडे मस्त उन्हात घेऊन आली होती. खूपच भारी ऊन पडलेलं होतं आज पण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. तुम्हाला माझा आवाज कसा वाटतो नक्की सांगा.